नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न सुटला. सरकारकडून मोठा दिलासा. राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिलेला आहे. वित्त विभागाने या संदर्भात बुधवारी सविस्तर शासन निर्णय जाहीर केलेला आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायला विसरू नका. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपले पर्याय संबंधित कार्यालय किंवा विभाग प्रमुखाकडे सादर करणे आवश्यक आहे. या सुधारित योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्यांनी 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केली आहे त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन आणि त्यावर लागू असणारा महागाई भत्ता मिळणार आहे. 20 वर्षापेक्षा कमी आणि 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या आधारे निवृत्ती वेतन मिळणार आहे. तर 10 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर किमान निवृत्ती वेतन हे 7,500 रुपये निश्चित करण्यात आलेले आहे. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू असणार नाही. तर ज्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीतून रक्कम काढली असेल तर ती रक्कम 10% व्याजासह जमा करणे आता बंधनकारक असणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असेल त्यांना या योजनेद्वारे मूळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या लाभापासून मात्र दूर राहावे लागणार आहे. या सुधारित पेन्शन योजनेचा लाभ केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून आता त्यात जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचाऱ्यांचाही समावेश आता करण्यात आलेला आहे.